बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. खूप 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 सुंदर कॉन्सेप्ट आहे. खूप. मग आपण नक्कीच, तुम्ही काय विचार केला माहित नाही मला हराणा? एनर्जी असती सॅटेलाइटला ऑर्बिटच्या बाहेर काढायला, पण ती एनर्जी तितकीच असते जितकी ती सॅटेलाइट म्हणजे अर्थ आपली ते सॅटेलाइट जितकी टाकत असते त्याच्यात तितकीच टाकत असते, पण ऑपोजिटली म्हणजे की 100 न्यूटन -100 न्यूटन. बरोबर. व्हेरी गुड. मग हे असलं समजून घेण्यासाठी अगोदर आपण डेली लाईफ मधले काय एक्झाम्पल समजून घेऊया. बाइंडिंग वायर पता ना, तार असते, दोरी रस्सी तुम्हाला बांधून टाक. आपण म्हशीसाठी एक दोरी बांधली, मग जेवढी दोरी मजबूत मोठी तेवढी ती तोडायला ताकद पण जास्त लागेल ना. मग मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल दिलं होतं की समजा म्हटलं बाळा नो ही एक बँक आहे म्हटलं. काय आहे म्हटलं? हे बँक. आणि हे तुम्ही आहात आणि या बँकेने तुम्हाला एवढे पैसे दिलेत म्हटलं. किती रुपये दिले? 1,00,000 रुपये दिले. कुणी दिलेत? बँकेनं तुम्हाला दिले. आता हे 1,00,000 रुपये तुमच्यासाठी काय असणार आहे? मग आता बँकेचा तुमच्यावर काय प्रभाव आहे? तर बँकेने तुम्हाला 1,00,000 लोन देऊन बांधून ठेवलंय, असा अर्थ झाला ना. बरोबर आहे ना. मग तुमचा आणि बँकेचा संबंध काय? तर तो 1,00,000चा आहे. मग इमॅजिन करा की आता या क्षणाला बँकेचं लोन किंवा मेन अमाऊंट किंवा जे सगळे पैसे मिळून माझ्या डोक्यावरती 1,00,000 रुपये आहे. मी गेलो आणि 1,00,000 रुपये बँकेला देऊन टाकले. आता बँकेने मला बांधून ठेवलंय का? आता मी कसा झालो? फ्रीज झालो. मग सेम बाळांनो, आणखी एक कॉन्सेप्ट तुम्ही शिकलेला असता की ज्या वेळेस हा न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन, तर हा इलेक्ट्रॉन या ऍटमच्या आतमध्ये फिरतोय आणि समजा बाहेरची ऑर्बिट आहे, याला तुम्ही लोक केमिस्ट्रीमध्ये व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणत असता. बरोबर आहे की नाही? आणि केमिकल रिएक्शन्स मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर कुठले काढता? बाहेरच्या ऑर्बिट मधले का आतमधल्या? आणि इमॅजिन करा की या न्यूक्लियसने याला आपण काल म्हटल्याप्रमाणे समजा 2 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढ्या एनर्जीने याला बांधून टाकलेलं आहे. म्हणजे 2,00,000 याच्यावर कर्ज आहे ह्या बँकेचं असं म्हणा. आता याच्यावर 2,00,000 कर्ज आहे या माणसावर, या बँकेचं, आणि तेवढेच पैसे याने आणून 2,00,000 भरले, तर हा कसा होणार? फ्री होणार. मग एक्झॅक्टली आता आम्ही बाहेरून याला हीट दिली. मग हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच आम्ही एनर्जी दिली. किती दिली? तर +2 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी दिली. आता याला बांधून ठेवले म्हणजे याच्यावर कसले असते? मायनस. माझ्यावर लोन आहे म्हणजे माझा बॅलन्स मायनस मध्ये जाणार कळतो ना. मग हे प्लस आणि मायनस कॅन्सल होऊन टोटल एनर्जी किती झाली? म्हणजेच हा इलेक्ट्रॉन कसा झाला? फ्री. म्हणजे याच्यावर याचा प्रभाव राहिला का? नाही राहिला. मग आमच्याकडे जर हे आमचं बेसिक सगळं क्लिअर असेल, आम्हाला हे समजत असेल, आम्हाला ते पटत असेल, आमच्या डेली लाईफ मधले हे एक्झाम्पल आमच्या डोक्यात घुसत असतील, तर मग आम्ही जातो आमच्या ऍक्च्युअल टॉपिक कडे. आणि त्या केसमध्ये इथं आहे आमची अर्थ, आणि मग ही आहे अर्थची रेडियस, आणि याच्यापासून खूप उंच असं काहीतरी हाईट वरती हा आमचा काय आहे? तर एक मस्त असा सॅटेलाइट आहे. आणि हा सॅटेलाइट अराउंड दी अर्थ रोटेट होतोय ना. मग पृथ्वीभोवती फिरतोय म्हणजेच त्याला पृथ्वीने बांधून ठेवले. मग तुम्हाला माहित आहे दी टोटल एनर्जी ऑफ रोटेटिंग सॅटेलाइट, त्या सॅटेलाइटची टोटल एनर्जी किती आहे? तर टोटल एनर्जी कालच आम्ही स्टडी केली, -½ into G mass of earth mass of satellite divided by R plus H म्हणजे स्मॉल r. बरोबर आहे का बाळांनो? एवढी अशी एनर्जी आम्ही दाखवली, किंवा हे नाही जर लिहिलं तरी चालतं. मग आता मला सांगा,
याचा अर्थ या अर्थने याच्यावर एवढं लोन दिलं असं म्हणलं तर चालेल ना, किंवा या न्यूक्लियसने या इलेक्ट्रॉनवर तेवढी एनर्जी दिली असं म्हणलं तर चालेल ना. आपल्याला समजणं गरजेचं आहे, आणि जगात समजण्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नसतं. मग आता मला सांगा, एवढी एनर्जी सॅटेलाइट कडे आहे, याचा अर्थ काय? एवढ्या एनर्जीने तो सॅटेलाइट अर्थने बांधून ठेवलाय, बरोबर आहे की नाही? म्हणून ती एनर्जी आम्ही कशामध्ये दाखवली? मायनस मध्ये दाखवली. कळालं का? मग आता हा सॅटेलाइट बांधलाय ना, तुम्हाला तो सॅटेलाइट काय करायचा आहे? फ्री करायचा आहे, बरोबर आहे की नाही? तो इलेक्ट्रॉन बांधला होता ना, तो फ्री करायचा होता. हा माणूस बँकेने बांधलाय ना, तो फ्री करायचा होता. असंच ना रे बाळांनो? आता तुम्ही मला सांगा, हा सॅटेलाइट या अर्थने बांधलाय, मला काय करायचंय? फ्री करायचं म्हणजे अशा ठिकाणी न्यायचं आहे की तिथं त्याचा प्रभाव नसणार. मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सिन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. मग जेव्हा डिस्टन्स इन्फानाइट होईल, एनिथिंग डिवाइड बाय इन्फिनिटी 0 असेल ना रे? कारण इन्फिनिटी म्हणजे खूप मोठी संख्येने जर डिवाइड केलं तर उत्तर जवळजवळ 0 असेल. म्हणजेच बाळांनो, जर तुम्ही या सॅटेलाइटला कुठे घेऊन गेलात? इन्फिनिटीला, तर त्या ठिकाणी अर्थचा प्रभाव असेल का? नाही. मग इन्फिनिटीला घेऊन जाण्यासाठी जेवढी एनर्जी द्यावी लागेल तीच त्याची बाइंडिंग एनर्जी असेल. मग किती द्यायची असते? तर जेवढ्याने बांधून ठेवलाय तेवढीच द्यायची असते. कस्टमर बँकेनं 1 लाखाने बांधून ठेवला होता, आम्ही 1 लाख देऊन टाकले. 2 इलेक्ट्रॉन म्हणलं बांधून ठेवलं होतं, आम्ही प्लस तेवढी एनर्जी दिली, संपलं ना. म्हणजेच याचाच अर्थ बघा ना, तुमच्या आता लक्षात आलं असेल. मग तुम्ही म्हणावं लागेल, बघा आता, बाइंडिंग एनर्जी कोणाची रे बाळांनो? तर म्हणा, बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट कॅन बी डिफाइन्ड ऍज, बरोबर आहे ना रे? ऍज दी अमाउंट ऑफ एनर्जी, बरोबर आहे का? अमाउंट ऑफ एनर्जी कोणासाठी लागणार? ती सॅटेलाइट ना, कोणाला द्यायची ती एनर्जी? रिक्वायर्ड टू दी सॅटेलाइट, बरोबर आहे का बाळांनो? सॅटेलाइट कशासाठी पण? टू रिमूव्ह दॅट सॅटेलाइट फ्रॉम इट्स ऑर्बिट टू, बरोबर? ऑर्बिट पासून कुठे घेऊन जायचंय, बरोबर आहे ना? रिक्वायर्ड टू द सॅटेलाइट टू रिमूव्ह, काढून टाकायचं त्याला. रिमूव्ह फ्रॉम, कुठून काढायचं आहे? फ्रॉम ऑर्बिट. ज्या ऑर्बिट मध्ये फिरतो तिथून काढायचं. ऑर्बिट, टू रिमूव्ह फ्रॉम ऑर्बिट टू मूव्ह टुवर्ड्स इन्फिनिटी. मग इन्फिनिटी पर्यंत घेऊन जाण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागेल, मग ही गोष्ट इन्फिनिटीची आपण आयडियलाइज बोललोय, पण खरं तर तुम्हाला काय करायचंय? तर याच्यावर आता पृथ्वीचा प्रभाव आहे, आणि आपल्याला त्याचा प्रभाव काय करायचा असतो? नष्ट करायचा असतो. म्हणजे त्याला काय करायचं असतं? मोकळं करायचं असतं, फ्री करायचं असतं. मग जेवढे पैसे बँकेचे माझ्या बोकांडे आहेत तेवढेच पैसे मी देऊन टाकायचे ना. मी कसं झालो? मोकळा, बरोबर आहे ना? जेवढा न्यूक्लियसनं फोर्स टाकला इलेक्ट्रॉनवर, तेवढा दिला की इलेक्ट्रॉन कसा झाला? मोकळा. मग जेवढी एनर्जी खर्च केली कुणी? अर्थ नाही, तेवढीच एनर्जी जर आम्ही त्याला दिली तर दोन्ही काय होणार? कॅन्सल. आणि टोटल एनर्जी काय होणार? 0. म्हणजे सॅटेलाइट कसा झाला? बरोबर आहे का? म्हणून बाळांनो, सिन्स, मग तुमच्या लक्षात आलं असेल, सिन्स मला सांगा, सॅटेलाइट इज बाउंडेड बाय टोटल एनर्जी किती आहे? -12 GMM डिवाइड बाय R प्लस H, हाईट असल्यामुळे. मग मला सांगा, एवढीच एनर्जी आम्हाला सॅटेलाइटला द्यावी लागेल ना. देअरफॉर बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू, प्लस असेल ना तर ती, 12 G कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ, मास ऑफ दॅट सॅटेलाइट, आणि त्यांची रेडियस स्मॉल r जी की R प्लस H असेल. लक्षात राहील का? मग जेवढ्या एनर्जीनं सॅटेलाइटला बांधलंय कुणी? पृथ्वीने, तेवढीच एनर्जी कोणाला द्यायची? सॅटेलाइटला द्यायची. म्हणजेच तो काय होणार? फ्री होणार. लक्षात राहील का रे बाळांनो? कळालं? मग बाइंडिंग एनर्जी जर सॅटेलाइटला दिली तर सॅटेलाइट पृथ्वीच्या कंट्रोलमध्ये राहतो का पुन्हा पृथ्वीचा त्याच्यावर कंट्रोल राहत नाही? कंट्रोल राहणार
म्हणजे तो कसा होणार? फ्री होणार, मोकळा होणार. कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? नक्की कळाले का तुम्हाला?